दिंडोरी लोकसभेतून भाजपचे उमेदवार जेपी गावित यांची माघार, पक्षाच्या सूचनेप्रमाणे उमेदवारी मागे घेतली. जेपी गावित यांची प्रतिक्रिया. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जेपी गावित यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा. भास्कर भगरे लोकांमधला उमेदवार नाही, गावित यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये उमेदवारी माघार घेण्याचा आजचा शेवटचा दिवस. अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम. महाराजांमुळे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंना फटका बसण्याची शक्यता. नाशिक लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज अर्ज मागे घेतील, हेमंत गोडसेंना विश्वास. धार्मिक स्थळं किंवा महाराजांच्या इतर मागण्या मार्गी लावू, गोडसेंचं आश्वासन. नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंनी 10 वर्षात काहीही काम केलं नाही, भाजप पदाधिकारी दिनकर पाटील यांची टीका. काम केलं नाही म्हणून उमेदवारीला वेळ लागला, पाटील यांचा टोला. काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर, प्रचार समितीचा राजीनामा मागे. राज्यामध्ये सगळ्या उमेदवारांचा प्रचार करणार, नसीम खान यांची ग्वाही. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सुरू. उद्या म्हणजेच 7 मे रोजी राज्यातल्या 11 मतदारसंघांमध्ये मतदान होणार. 5व्या टप्प्यातील लोकसभेच्या उमेदवारांना दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार. 20 मे रोजी 5व्या टप्प्यातील मतदान होणार. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण. सांगली मतदारसंघासाठी 1830 मतदान केंद्र सज्ज. कोल्हापूरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण. प्रशासनाकडून जिल्हाभरातील मतदारांना मतदान करण्याचं आवाहन. बारामती लोकसभेसाठी 23,72,668 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. तर बारामती तालुक्यातील 380 मतदान केंद्रांवरती 3,000 कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार. सोलापूर आणि माढा मतदारसंघासाठी उद्या 3,617 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडेल. 19,000 कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी होतील. तर सुरक्षेसाठी जिल्हाभरामध्ये 7,000 पोलिसांचा बंदोबस्त असेल. उद्या होणाऱ्या मतदानासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तयारी पूर्ण. 1,942 मतदान केंद्रांवर सुमारे 14,38,471 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. मतदानापूर्वी मतदाराला प्रलोभनं देण्याची शक्यता असल्यानं सीमारेषेवर वाहनांची तपासणी. मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं. निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचं मतदारांना आवाहन. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदारांना मतदान करता यावं यासाठी उद्या आठवडी बाजार बंद. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 14 ठिकाणचे बाजार बंद राहतील. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी उद्या मतदान होणार. मतदानासाठी उद्या मासेमारी बंद राहणार. नौकांवरच्या कामगारांना मतदान करता यावं म्हणून मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय. सोलापूरमध्ये उद्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी 100 लोकांना बसता येईल असे मंडप उभारणार. तसंच प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट उपलब्ध असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राज्याच्या दौऱ्यावर. अहमदनगरचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारासाठी दुपारी 3 वाजता तर पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी बीडच्या अंबेजोगाईमध्ये मोदींची सभा. अहमदनगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेंच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदींची उद्या सभा होणार. सभास्थळाची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून पाहणी. सभेसाठी मोठ्या संख्येनं नागरिक येतील, विखे पाटील यांना विश्वास. अहमदनगरमध्ये निलेश लंके सक्षम आहेत तर अमोल कोल्हे लंकेंच्या प्रचारासाठी का आले? राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल. तर स्वतः अमोल कोल्हेंचाच पराभव होणार, विखे पाटलांचा कोल्हेंना टोला. ठाण्यामध्ये महायुतीची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन. बैठकीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे आणि आरपीआयचे सगळे स्थानिक पदाधिकारी उपस्थित. महाविकास आघाडीकडे ना अजेंडा आहे ना झेंडा. जेव्हा आम्ही ठरवतो तेव्हा करेक्ट कार्यक्रम करतो. आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला. महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. राजन विचारे यांनी आनंद दिघेंना त्रास दिला. आनंद दिघे यांचं पद काढून घेत होते. ठाण्यातील महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा आरोप. ठाण्यामध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीला नाईक कुटुंबीय गैरहजर. संजीव नाईक यांची उमेदवारी डावलल्यानं भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. नाशिकमध्ये बेकायदेशीर भूसंपादन करत मर्जीतील बिल्डर्सना कंत्राट दिलं. नाशिक नगर विकास विभाग घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी आयोजित पदयात्रेला असदुद्दीन ओवैसींची उपस्थिती. घराच्या छतावरून पुष्पवृष्टी करत नागरिकांनी ओवैसींचं स्वागत केलं.
रोहित पवारांनी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली। गेल्या 20 दिवसांपासून शरद पवार केवळ 4 तास झोप घ्यायचे। त्यांची तब्येत व्यवस्थित आहे। घसा बसल्यामुळे सभा रद्द केल्या। रोहित पवार यांची माहिती। तब्येत बिघडल्यानं आज होणाऱ्या आष्टीतल्या सभेला शरद पवार गैरहजर राहणार। तुम्ही तब्येतीला जपा, ही खिंड आता आम्ही लढवतो। महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही, हा इतिहास आहे आणि तोच इतिहास आम्हीही जपू। बीडचे उमेदवार बजरंग सोनावणेंची भावनिक पोस्ट। शरद पवार साहेब 1 दिवसाचा आराम करून पुन्हा जोमानं सभा घेतील, त्यामुळे आपल्या मतदारसंघातील विरोधकांनी फार खुश होण्याचं कारण नाही। अमोल कोल्हेंचा विरोधकांना टोला। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी अमोल कोल्हेंची अहमदनगरमध्ये सभा। जनतेचा कौल लंकेंच्या बाजूने असल्यानं त्यांचाच विजय होईल, अमोल कोल्हेंना विश्वास। सभेदरम्यान कोल्हेंकडून डायलॉगबाजी। हातकणंगले जागेसाठी उमेदवार यादी जाहीर होण्याच्या 1 दिवस आधी उद्धव ठाकरेंनी मशाल चिन्हावरती लढण्यास सांगितलं। राजू शेट्टींची माहिती। मशाल चिन्हावर लढलो असतो तर शेतकरी चळवळ सोडावी लागली असती, शेट्टींची प्रतिक्रिया। हातकणंगले लोकसभा जागेची मागणी महाविकास आघाडीकडे कधीच केली नव्हती। स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरेंना भेटून हातकणंगलेमध्ये उमेदवार देऊ नका असं सांगितलं होतं, शेट्टींची माहिती। नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का। जिल्हाप्रमुख विजय करंजकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। अनेक नगरसेवकांसह तालुका प्रमुखांनीही ठाकरेंची साथ सोडली। ठाकरे आणि शिवसैनिकांमुळेच रवींद्र वायकर पुढे आले होते। या निवडणुकीमध्ये मतदार त्यांना त्यांची जागा दाखवेल। महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकरांचा रवींद्र वायकरांवर हल्लाबोल। राजाभाऊ वाजे हे 2 लाखांच्या फरकाने निवडून येतील। पक्ष सोडून गेलेल्यांना 4 जून नंतर पश्चाताप होईल। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आम्ही त्यांचं नाव न विचारता पाठवलं होतं, संजय राऊत यांचं वक्तव्य। मराठा उमेदवारांनी अर्ज करू नये। सोशल मीडियावर जॉब पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप। टीकेनंतर पोस्ट डिलीट करत कंपनीचा माफीनामा। मुंबईच्या गिरगावमधील व्हायरल जॉब पोस्टवरून नेटकरी संतप्त। मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये असा जॉब पोस्टमध्ये उल्लेख। टीकेनंतर कंपनीकडून पोस्ट डिलीट आणि कंपनीचा माफीनामा। सोशल मीडियावर मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये ही जॉब पोस्ट व्हायरल। दरम्यान अशा कंपन्या महाराष्ट्रात नसल्या तरी चालतील। या कंपनीची संपूर्ण चौकशी केली जाईल। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची माहिती। मराठी माणसांचा आवाज राहू नये म्हणून शिवसेना तोडण्याचं काम मोदी शहांनी केलं, संजय राऊतांचा हल्लाबोल। गिरगावमध्ये झालेल्या प्रकाराबाबत शिंदे फडणवीस गप्प का, राऊतांचा सवाल। ईशान्य मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती वाद। ठाकरे गटाच्या मराठी पदाधिकाऱ्यांचा प्रचार करण्यापासून थांबवलं। गुजराती रहिवाशांनी पदाधिकाऱ्यांना सोसायटीत प्रचार करण्यापासून थांबवल्याचा शाखाप्रमुख प्रदीप मांडवकर यांचा आरोप। मराठी असल्यानं शिवसैनिकांना घाटकोपरमध्ये प्रचार करण्यापासून रोखलं, संजय राऊतांचा आरोप। आमचीच शिवसेना खरी म्हणणारे या प्रकारावर काय बोलणार, राऊतांचा सवाल। आयसीएसई 10वी आणि 12वी परीक्षेचा निकाल जाहीर। 10वीचा 99.47 तर 12वीचा 98.19% निकाल। आयसीएसईच्या निकालामध्ये पुन्हा एकदा मुलींची बाजी। 10वीच्या निकालात 96.65% मुली तर 99.31% मुलं यशस्वी। तर 12वीमध्ये 98.12% मुली आणि 97.53% मुलांना यश। मुंबई लोकलमधील गर्दीचा प्रश्न ऐरणीवर। लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम यादव यांचं रेल्वे बोर्डाला पत्र। कोकण रेल्वे मार्गावरून पनवेल ते मडगाव आणि सावंतवाडी दरम्यान विशेष रेल्वे गाड्या धावणार। सुट्टीमुळे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी रेल्वे विभागाचा निर्णय। कोकण रेल्वे मार्गावर 10 मे रोजी 2.5 तासांचा मेगा ब्लॉक। निवासपूर ते राजापूर रोड विभागादरम्यान देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9:10 ते 11:40 मेगा ब्लॉक जाहीर। जेव्हीएलआर मार्गावर रामबाग ब्रिज आणि एटीपीसी जंक्शन इथं मेट्रो 6 प्रकल्पाच्या स्थानक उभारणीचं काम सुरू। या पार्श्वभूमीवर 4 ते 31 मे दरम्यान रोज रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मार्ग बंद असेल। राज्यभरात कमाल तापमानात वाढ। सोलापूर आणि अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद। मुंबईमध्येही उकाडा कायम तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा इशारा। पुण्याच्या मेट्रोमध्ये प्रवाशांमध्ये वाढ। एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80,000 प्रवाशांचा प्रवास। मार्च महिन्याच्या तुलनेत प्रवासी संख्येत वाढ। केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवल्यानंतर एनसीसीएफ आणि नाफेड मार्फत 5 लाख टन कांदा खरेदी करणार। एनसीसीएफचे अध्यक्ष विशाल सिंग यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात विहिरीचं खोदकाम करताना चकाकणारे दगड सापडले। या प्रकरणी महसूल विभागाकडून पंचनामा करत
ही विहीर सील करण्यात आली आहे. भाजपचे माजी नगरसेवक अमोर गोगे यांच्या 8 वर्षीय मुलीचा कूलरचा शॉक लागून मृत्यू. 2 दिवसांपूर्वी एका पोलीस शिपायाचाही अशाच पद्धतीने मृत्यू झाला. त्यामुळे या उन्हाळ्यात कूलर हाताळताना काळजी घेण्याचं महावितरणचं नागरिकांना आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.